हे माझं ॲलोवेराचं रोप किती मोठं झालं आहे, मस्त अगदी है ना. आणि एकच लावलं होतं मी, ते इतकं वाढलं आहे छान अगदी, बघू शकता. अजूनही मधून छोटे छोटे नवीन फांद्या येत आहेत. आणि त्यासोबतच छोटी छोटी रोपं पण आहेत. म्हणजे एकाच आईनं इतकी लेकरं जन्माला घातली आहेत. म्हणजे आपण एक छोटंसं रोप जरी लावलं तर मग ते इतकं छान वाढतं आणि खूप सारी रोपं नवीन जन्माला येतात. तर ॲलोवेराचा खूप फायदा आहे ॲक्च्युली. खूप आपल्यासाठी ते खूप उपयोगी प्लांट आहे. असे प्लांट सगळेच उपयोगी असतात, पण ॲलोवेरा हा त्यातल्या त्यात आणखी उपयोगी असणारं रोप आहे. आणि आपण सहज आपल्या घरात ते उगवू शकतो. आणि हे अगदी छान होम डेकोरला सुद्धा तुम्ही ठेवू शकता. मस्त सुंदर दिसतं अगदी हे घरामध्ये सुद्धा. मी बऱ्याच कार्यक्रमांना अशी रोपं ठेवते सजावटीसाठी. कृत्रिम सजावट करण्यापेक्षा अशी हिरवी सजावट करायला मला खूप आवडते. तर होम डेकॉरला तर हे उपयोगी येतं. लोक कुतूहलाने विचारतात सुद्धा की हे कशाचं झाड आहे, हे कशाचं रोप आहे, ज्यांना माहीत नाही त्यांना. पण आता आजकाल ॲलोवेरा असं माहीत आहे लोकांना. तर ॲलोवेराचे उपयोग काय आहेत, तर ते स्किन केअर रुटीनमध्ये आपण ह्याचा वापर करू शकतो मोठ्या प्रमाणावर. आणि दुसरं म्हणजे हेअर केअर रुटीनमध्ये सुद्धा करू शकतो. स्किन केअरमध्ये बऱ्याच लोकांना ॲलोवेरा सूट होतो, पण काही लोकांना नाही होत. मग काय करायचं, कसं निवडायचं पान, हे फार महत्त्वाचं असतं. तर मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते की आता ह्यामध्ये खूप पानं आहेत. हे छोटी छोटी तर घ्यायचीच नाहीत हां. पण ही जी मोठी पानं आहेत त्यापैकीसुद्धा कोणतं पान घ्यायचं हे कसं ठरवायचं. तर ज्या पानावरती अशा धाऱ्या धाऱ्या पांढऱ्या आलेल्या आहेत ते पान आपण निवडू शकतो. फॉर एक्झाम्पल हे पान आहे, तर आपण हे पान निवडू शकतो. कमी धाऱ्या असणाऱ्या पानांना आणखी आपण वेट करू शकतो. तर आता हे कट करताना आपण इथे कोपऱ्यातनं सुरीनं व्यवस्थित कट करायचं, म्हणजे पूर्ण झाडाला धक्का लागू द्यायचं नाही. आणि मग त्याचे हे जे काटे असतात ते बाजूचे काटे सुरीने कट करायचे. आणि मग तो जो मधला भाग उरलेला असतो तोही कट करून त्यातला आतला पल्प काढून घ्यायचा. हे करण्याआधीसुद्धा जर तुम्ही ह्याचे छोटे छोटे 4 तुकडे केलेत आणि ते पाण्यामध्ये घालून ठेवलेत तर त्यातले जे काही टॉक्सिन्स असतात ते बाहेर निघून जातात. पिवळा पिवळा पदार्थ असतो तो निघून जातो. आणि मग तुम्ही ते पानं कट करून मग त्यातला आतला पल्प यूज करू शकता. केसांना डायरेक्टली लावू शकता, चेहऱ्याला लावू शकता. काही लोकांना ॲलोवेरा सूट होतो, काहींना नाही होत. मग कसं टेस्ट करायचं. जर हे टॉक्सिन्स आपण काढले ना तर जास्तीत जास्त लोकांना तो सूट होऊ शकतो. मग कसं टेस्ट करायचं, तर आपण आपल्या हातावरती त्याची टेस्ट करू शकतो की जर आपल्याला सूट होत असेल हाताला तर आपण चेहऱ्यालाही त्याचा वापर करू शकतो. मग तो पल्प जो आहे तो आपण डायरेक्ट त्याची क्रश करून त्याचे जेलसारखं होतं ते. आणि मग ते आपण चेहऱ्याला किंवा केसांना लावून थोडंसं ठेवून मग नंतर धुवून टाकू शकतो. नियमितपणानं केलं ना त्वचा हायड्रेटेड होते, ॲक्ने पिंपल्स कमी व्हायला लागतात आणि केससुद्धा खूप छान होतात, अगदी मऊ होतात आणि हायड्रेटेड होतात. आणि दुसरं म्हणजे केसांचे मुळाशी असलेले जे काही प्रॉब्लेम्स आहेत, कोंडा होणे असेल किंवा ड्राय स्किन होणे असेल किंवा काही लोकांना मुरूम पण येतात, तोंडावरती जसे येतात तसे डोक्यात पण येतात, जखमा होतात मग त्याच्या. मग अशा लोकांनी तर नक्कीच ॲलोवेरा उपयोगाला आणला पाहिजे. हा पहा, मी असं लावला आहे तो. हे खूप सुंदर एकच लावलं होतं मी, छोटंसं लावलं होतं मी बरं का, अगदी फार छोटंसं असं लावलं होतं. ते एवढं मोठं झालं आहे आणि एवढी सगळी ॲलोवेरा त्याच्यामध्ये आली. बघू शकतो, काउंट पण करता येणार नाही इतकी. 1 2 3 4 हो काउंटिंग मिस्ड.
आणि तिकडे पण मी लावला आहे छोट्या कुंडीत, त्याला मोठ्या कुंडीत मी ट्रान्सप्लांट करणार आहे. ॲक्च्युली त्याची कुंडी अजून ठरली नाही आहे, पण त्यात पण ते छान बहरलं आहे. त्यांनी पण पिल्लं दिली आहेत, मस्त विकत आहेत तिथं पण. दिसते? येस, तो ये था ॲलोवेरा. तुम्ही मला आणखी सांगा. हां, आणखी एक ॲलोवेराचा उपयोग म्हणजे तो आपण आपल्या अन्नामध्ये सुद्धा त्याला सामील केलं जाऊ शकतं. म्हणजे मी जसं म्हटलं ना, त्याची प्रोसेस प्रॉपर करायची. म्हणजे ते असं पान निवडायचं, एकतर त्याला धारी धारी आहेत, पांढऱ्या पांढऱ्या धाऱ्या आहेत, बघू शकता तुम्ही, ठीक आहे ना, पांढऱ्या पांढऱ्या धाऱ्या असतात त्याला. आणखी जवळून दाखवू का मी हे? आणि असं पान निवडल्यानंतर त्याला प्रॉपर कट करून 2-3 भागांमध्ये आपण ठेवून द्यायचं, पाण्यामध्ये घालून, स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊन. आणि मग त्यात पाण्यामध्ये जवळपास अर्धा 1 तास ठेवलं तर त्यातले टॉक्सिन सगळे निघून जातात. आणि मग त्याचे काटे बाजूचे काढून आतून मधून चिरून घेऊन त्याचा पल्प काढायचा आणि त्याला चांगलं फेटून घेऊन तो पल्प डायरेक्टलीसुद्धा आपण खाऊ शकतो. हां, आणि पीठ मळताना सुद्धा त्याचा उपयोग केला जाऊ शकतो. म्हणजे इवन तुम्ही रोटी किंवा पोळ्या बनवतात, फुलके बनवतात, त्याच्यामध्ये आपण हा पल्प टाकू शकतो. मग त्या पोळ्या इतक्या अशा छान मऊ पण बनतात आणि दुसरं म्हणजे पौष्टिक बनतात. तर गट हेल्थसाठी याचा फार फायदा आहे. जर पचनाचे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते पचनाचे प्रॉब्लेम्स ह्याच्यानी दूर व्हायला मदत होते. त्यामुळे नक्की हे गुणकारी औषधी म्हटलं तरी चालेल, झाड नक्की लावा. थँक्यू सो मच.